नको करू ना लग्न, नको. अहो अप्पा काय करताय? अहो काय झालं? अप्पा हे बघा मी करा पकडलाय. शिवाप्पा, सकुताईला मी मुद्दाम करा धरायला लावलाय. करा धरल्यानं लगीन लगेच जुळतो म्हणतात. शिवाप्पा, मी बरोबर केलंय ना? मुलगा आणि सुनेला तुमचे आशीर्वाद असू देत बर का. येतो म्या. चला ना, वाजवा. अप्पा मी येते हा. काळजात सर्र झालं ग उभा. एवढ्या मोठ्या वयाचा म्हातारा असला विचार कसा काय करू शकतो? सगळं व्यवस्थित असू दे रे पांडुरंगा. अजून कसे आले नाही? कुठे राहिली दोघं? आई फुलपात्र पालतं ठेवून वाट बघते. म्हणजे केवढी काळजी वाटत असणार आहे तिला. आलात? या. काय घोर लागला होता जीवाला? काय झालं लवकर सांगा. काय झालं मालकाच्या वाड्यावर? खरंच सत्कार केला का मालकाने? नाहीतर मेला सत्काराच्या नावाखाली भलताच चटका द्यायचा. आईला नेमकं उमगतं न सांगता ती नेमकं कसं ओळखू शकते? आई तू थोर आहेस. आई थोर आहेस तू. अरे मी कसली थोर? तुझा मालक थोर. लाल फूल म्हणत हातात धगधगता निखारा द्यायचा आणि मजा घेत हसायचा. काय झालं ते तरी सांगा नक्की. चला आता विठुरायाच्या पाया पडा. अरे आप्पा काय झालं सांग ना आप्पा चटकन. आई मी अहो अशा न बोलण्यानं आणखी घोर लावू नका. काय ते चटकन सांगा ना. सासूबाई अहो तुम्ही मनातला घोर काढून टाका. काही विपरीत घडलेलं नाहीये.
असे का बघताय? काही विपरीत घडलंय का? नाही ना अजून. हो सासूबाई, आजवर आपण पाहिलेले मालक आणि तिथे वागणारे मालक वेगळेच होते. अहो म्हणजे वसुलीसाठी येतात ना तेव्हा वेगळेच असतात, पण तिथे आमचं आणि तुमच्या सखूचं लगीन लावून द्यायचं. पण काय सकून एवढं कसलं सत्कर्म केलं की वेगळे वागले मालक? अहो म्हणजे सखूने गाय आणि वासराची भेट घडवून आणली ना, त्यामुळे आपल्या हातून पुण्यकर्म घडले असं वाटत होतं त्यांना. म्हणून अहो गोडधोडाचं खायला घातलं आम्हाला. मग आप्पाचं तोंड असं का? मलाच मिठाचा खडा आला. काय? नाही, चुकून मिठाचा खडा आला माझ्या ताटात. माझंच म्हण रे, काय चित्र विचित्र कल्पना करत होत. वाटलं सपूने काहीतरी गोंधळ घातला असेल आणि तो मालक तुमच्या मनात येणार नाही असं भलतंच काहीतरी करून ठेवलं. माझी साधी भोळी लेकरं काय करतील विचार. विठुरा, मला क्षमा कर. सासूबाईंच्या भोळ्या जीवाला अशा प्रकारे फसवायचं नाही. अरे मला काय करू? खऱ्याचा धसका घेतील रे त्या. काय झालं उमे? काय झालं? काही नाही. काही नाही ना? माझ्या मनावरचं ओझं होतं ना बघ. काय ग, काय झालं? तू रडतीयस का? माझी माय, माझा बाप कोणच नाही. पोरे, कुकू लाव की इटू राहायला. बानं काय सांगितले? कुकू लाव ना विटू राहायला, नाही तर वडेल तो. माझी माय आणि बाप आहे इथे. हे पोरे, तू आता या रायबाची सून झालीस. सासर हेच तुझं घर आहे आणि आता तुझ्या मायबापाला इसरायचं. विसरायचं म्हणजे? लगीन झालं की सासर हेच तुझं घर. कसं आहे सकू, तुझं लगीन झालं की नाही की तू तुझ्या आई अप्पांना इसरायचं. अगं ते कशा पण येतील तुझ्या सासरला. म्हणजे मला सासरे पाठवणार? अगं हो. पण
म्हणजे मला आई अप्पांना विसरायचंय? नाही, ते शक्यच नाही. सखू, सखू, ग काय झालं तुला एकदम? अप्पा, अप्पा मला लग्न नाही करायचं, मला लग्न नाही करायचं. मला सासरी नाही जायचंय, मी नाही जाणार सासरी. सखू, वाड्यावर मालकाने घातलेली मागणी सखूपर्यंत कशी पोहोचली? लग्नाचा विषय. अय्यो, मला काय मलाच वाटून राहिली की हो भीती वाटतो मी. आमच्या अंगावर येत आहे, मारक्या म्हशीसारखं आमच्याकडे बघताय. आमच्या अन्नावर जगताय, आम्हाला डोळे दाखवताय. कोणा मोर काय करतोय याचा भान ठेवा. तुम्ही जे कराया निघालाय ते विचार करून करताय बाई. काहीतरी पोच आहे की नाही तुमच्या वागण्याला? आम्ही काय करायचं आणि काय करायला नाही पाहिजे हे तुम्ही आम्हाला सांगू नका. आम्ही चौथं लग्न करू तर 10वं करू. तुमच्या नाकाला मिरच्या का जमतायत एवढंच वाटत होतं ना, तर वाड्याला वंशाचा दिवा का नाही दिला? मी लग्न करतोय ते वाड्यासाठी, वंशाला दिवा हवाय म्हणून. वाड्यातच नाही तर पोऱ्यात कुठं यायचं? काय बोलली? काय बोलली? परत बोल. हे जरा विचार तरी करायचं का राळ काय म्हणाल? म्हणजे तुम्हासने म्हातार चळ लागलाय. म्हातार चळ? म्हातार चळ लागलाय? हा मात्र तुला सोडतच नाही मी. दाम्या, ते फडकं दे आम्हाला. आमच्या परवानगीशिवाय जर काही पट्टी सोडले तर तुझी शूरपणखा करेन. आणि फक्त नाक नाही, कान पण कापून टाकीन, दोन्ही. काय हो मालक, दिस रात माझ्या रूपाचे गोडवे गायचात ना, मग इथं तिथं नजर गेलीच कशी म्हणते मी. लई आवडीनं मला चिंचपाड्याच्या बाजाराला धाडलं. आज कळतंय की लग्नाची बोलणी जुळवायला केलं ते. तरी गोदाक्का सांगतच होती. हक्का? गोदाक्का? गोदाक्काचा लय पुलका नाही तुला. माता
तिची चूल तू सांभाळायची. मी चुली पुढं मग रांधण करायला नको का? तुझ्या गोदाकाला मी कोठीत बंद करून ठेवणार आहे. आता जेवण तू करायचं. मी यायचीच ना बाई, हात पुसत पुसत हे केलं मी ते केलं. मला सगळं कळत होतं. चला तू ये इकडं. चला रे रा रा रा. अय्यो, आता वेळ बघा दामू शेठ. मुक्ता फळ उधळली तर तुमच्यावर निघेल म्हणतो मी. राग तुमचीच सोलली जाईल. कातडी म्हणतो मी. अय्यो, सोलली की काय कातडी म्हणतो मी. सखू, अगं हे लग्नाचं मध्येच काय आलं? कोणी सांगितलं तुला लग्नाचं? अप्पा, हे रायबा काका म्हणाले प्रत्येक मुलीला लग्न करून सासरा जावं लागतं. होय अप्पा, तुम्ही मला सासरी पाठवणार? मला नाही जायचंय अप्पा. मला उमाई हवी, आजी हवी, तुम्ही हवेत अप्पा. मला तुम्हा सगळ्यांबरोबर राहायचंय. आजी, आजी तू मोठी आहेस ना, अप्पांना सांग ना ग. आजी, आजी मला तू हवीस. अरे हो हो हो, मला इथे तुमच्या जवळ राहायचं. मला तुम्ही सगळे हवेत आजी. हो. सखू, इकडे ये. हे बघ बाळा. नाही, तू काहीच नको म्हणूस. मी नाही लग्न करणार. अगं सखू, सखू बाळा, ऐक से रे. हे बघ, लग्न वाईट नसतं शिवा. अरे मुलीची जात आहे ती. एक ना एक दिवस सासरी जाणारच किती. आणि सासरी गेलं की माहेराला विसरायचंच असतं. नाही आजी, नाही लग्न करणार. मी नाही करणार सासरी. अगं मी काय म्हणते सखू. नाही आजी, तू काहीच नको म्हणूस. मी नाही करणार आहे लग्न. अगं अय्यो, कुणावर आणखीन कोसळणार म्हणतो मी. मधल्या मालकीन बाई, धाकल्या मालकीन बाई, का सखूचे बाप आणि आई, कोणाचा विचार चालला असेल म्हणतो मी. दाम्या दाम्या. अयो, अरे एक गाव दोन तुकडं झाले की पुरते वाट. आली आली, शिकार नजरेच्या टप्प्यात आली. आज मालकांची स्वारी अगदी खुशीत असणार. सखूच आली होती ना आज. मग मी म्हटलं नव्हतं, मामीवर एक काम सोपवलं की सगळं जिथलं तिथे होणार.
अय्यो, अहो त्या छोट्या मालकीबाई आल्या होत्या हो वाड्यावर. मग झालं ना हो रामायणा. अहो त्या शिवप्पानी वाजवलं की हो, टट 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 नकार घंटा. अहो बालकांचा केला हो अपमान, तोंडावर वाटतो मी. कोण वाटलं तुम्हाला आम्ही? तुम्हाला कोण वाटलो आम्ही? कहाळाचं मालक आहोत. कुणी बी येऊन तोंडावर थुकून जावं कसं वाटल? हिंमत कशी होते आणि का होते? माझं डोकं तपासून घ्यायला सांगत होता. हो मी नाही म्हणलंय काही. तुम्ही मला का ओरडताय? जावई कोणाचा आहे? कोळ्या कुणी घेतल्या? जबाबदारी माझी. कोण म्हणलं? मी बोलू ना. कोण म्हणलं? मग रागावणार कोणावर? तुमच्यावर ना. अहो पण मी सगळं नीट केलं होतं. आता मुलीचा बापच नाही म्हणाला, त्याला मी काय करणार? नरडा दाबायला त्याचा, आणि दाबलेल्या नरड्यातून होकार झाला पाहिजे. अगं बाई, मार्ग आहे की. अहो मी नाही, पण तुम्ही दाबू शकता की नरड. नकार दिला म्हणजे काय सुटले की काय मालकाच्या तावडीतून? म्हणजे अहो तुमच्या या रहाळाच्या मालकाच्या तावडीतून कोण सुटणार आहे? ब्रह्मदेव जरी उतरला तरी मालकांना थांबवू शकणार नाही. सखूशी तुमचं लग्न होणार म्हणजे होणार. म्हणजे तुम्हाला मार्ग सापडला होय? ईश्वर, सापडली काय? आहेच किती. काही झालं तरी आमचे जावई बापू, सखूचे वडील तुमचे ऋणको आहेत, बरोबर ना? देणेकरीच की हो, पण ते खर्चाचा आणि लग्नाचा काय संबंध हो? त्यांना म्हणावं ताबडतोब कर्ज फेडा, नाहीतर आमच्याशी सखूचं लग्न लावा. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर. वासराच्या कानात वारं भरलं की शेपटी पिरगळावीच लागते. वा 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 वा. ते परत परत परत. वा 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 वा. अगदी नवऱ्याच्या तोडीच तोडा तुम्ही महाजनबाई. मग म्हटलं नव्हतं, मामीवर जबाबदारी सोपवली की सगळं जिथलं तिथे होणार. दामो, आपल्या सगळ्या माणसांना बोलाव. आपल्याला शिवाप्पाकडे जायचंय. आजच? आज नाही, आत्ता, ताबडतोब.